खाली तर बसा ना, खाली बसा हो, बसा सगळेच खाली बसा. दादा बोल. सर्वांना जय मल्हार. आज आपल्या आटपाडी तहसीलच्या समोर गेले 5 दिवस झालं या ठिकाणी फुलवार साहेब, शुभम हाके आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्या आटपाडी येथे भव्य दिव्य अहिल्या देवींचा पुतळा व्हावा या भावनेतून त्यांचं उपोषण सुरू आहे. तर तत्पूर्वी सर्वांना या ठिकाणी मी नम्रपणे सांगू इच्छितो की गेल्या 10 जुलै 2026च्या आटपाडी नगरपंचायत आटपाडीनं यापूर्वी या शहरामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा चांगला व्हावा ही भावना आपल्या सर्वांचीच आहे. कारण 301 वर्ष झालं ज्या राजमातेने आपल्या अखंड हिंदुस्थानामध्ये देव, देश आणि धर्मासाठी चांगलं काम केलं, अशा राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं मोठं स्मारक किंवा मोठा अश्वारूढ पुतळा व्हावा ही भावना आपल्या सर्वांचीच आहे. आणि ही भावना विचारात घेऊन आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब, आदरणीय अमरसिंह बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी नगरपंचायत आटपाडीनं हा एक ऐतिहासिक चांगला भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा व्हावा या भावनेतून आटपाडी गट नंबर 4112/53 मधील खोला भूखंड अहिल्या गार्डन विकसित करण्यासाठीची विशेष सभेमध्ये परमिशन दिली आणि गेले महिना सव्वा महिना झालं ज्या प्रशासकीय प्रोसिजर असतात त्या सुद्धा पूर्ण करण्याचं काम चालू आहे. आणि संबंधित अश्वारूढ पुतळा शिवाय मोठं 18 गुंठ्यामध्ये अहिल्या गार्डन या ठिकाणी जवळजवळ 3,30,38,721 रुपये या अहिल्या गार्डन आणि त्याच्यामध्ये भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा असं नियोजन आपल्या आटपाडी नगरपंचायतनं केलेलं आहे. संबंधित जागा आटपाडी वीज वितरण महामंडळाच्या समोरील ही 18 गुंठ जागा आहे. तर अशा पद्धतीने ही प्रक्रिया पुढे जात आहे. तर आपण सर्वांनी या शहरामध्ये हा एक मोठा सोहळा दरवर्षी व्हावा. जसं की चौंडीमध्ये मोठा सोहळा दरवर्षी त्या ठिकाणी होत असतो, त्याच पद्धतीनं आटपाडी शहरातील मला वाटतं पहिला हा अधिकृत पुतळा होण्याची एक संधी आम्ही सर्व नगराध्यक्ष या नात्यानं नगरसेवक या सर्वांनीही गेल्या महिन्याच्या मासिक मीटिंग मध्ये संमती दिलेली आहे. आणि ती प्रक्रिया या ठिकाणी कायदेशीर जे काही डॉक्युमेंट्स लागतात पुतळा कमिटीमध्ये या ठिकाणी एखादी स्वयंसेवी संस्था, मग कलेक्टर यांच्या परमिशन्स असतील, प्रांत साहेब, तहसीलदार आणि नगरपंचायत जी जी काय कागदपत्री आवश्यकता लागते त्याची सहाय्यता आम्ही देतच असतो. पण अशा पद्धतीनं हे नियोजन आटपाडी नगरपंचायत आटपाडीनं केलेलं आहे. तर आपल्या सर्व समाज बांधव अहिल्याप्रेमी नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की हा मेन रोडवरतीच येणारा महत्वाच्या ठिकाणी होणारं हे जे अहिल्या देवींच्या नाही होणारं गार्डन या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात होत आहे. तर ही माहिती आपल्या आटपाडी नगरपंचायतच्या वतीनं आपल्या समोर मी या ठिकाणी सादर करीत आहे. तर आपण सर्वांनी या सुनियोजित असलेल्या या स्मारकासाठी, या गार्डनसाठी आणि राजमातांनी सर्व समाजामध्ये एकोपा राहावा, सर्वांनी हातात हात घालून पुढे जावं. मानवतेचा धर्म त्याने आपल्याला शिकवलेला आहे. काही वेळेस 2 पावलं मागे पुढे झालं तर नक्कीच कुठलंही मोठं काम होतं. अशी लोकधारणा आणि लोकभावना ठेवून आपण सर्वांनी
नगरपंचायतनं घेतलेल्या या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी सर्व उपोषणकर्त्यांच्या वतीनं, उपस्थित नागरिकांच्या वतीनं, पत्रकार मित्रांच्या वतीनं मी आपल्या समोर ही झालेली प्रक्रिया या समोर आपल्या समोर ठेवलेली आहे. धन्यवाद.